सायबर गुन्हेगारी विश्वास सध्या डिजिटल अरेस्ट या नव्या प्रकारानं धुमाकूळ घातलाय। सायबर भामटे थेट तुम्हाला फोनवरच अरेस्ट केलंय असं धमकावतात, तसेच दंडाच्या रूपात तुमच्याकडून पैसे उकळतात। मोठ्या शहरांप्रमाणे संभाजीनगर सारख्या शहरात डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करण्यात येते। पाहुयात नेमकं काय आहे हे डिजिटल अरेस्ट। सायबर लुटारूंचा नवा फंडा। डिजिटल अरेस्टचा नवा धंदा। नागरिकांच्या पैशांवर भामट्यांचा डल्ला। तुम्हाला सीबीआय, ईडी, एनसीबीतून फोन आला असेल तर सावधान। हा फोन सायबर भामट्यांचाही असण्याची शक्यता आहे। सायबर भामट्यांनी नवा लुटीचा धंदा सुरू केलाय। डिजिटल अरेस्टची धमकी देऊन लुटण्याचा नवा फंडा सायबर गुन्हेगारांनी सुरू केलाय। संभाजीनगरमध्ये एका तरुणाला डिजिटल अरेस्टची भीती घालून लुटण्यात आलंय। या तरुणाला त्याच्या संदर्भातल्या एका पार्सलमध्ये ड्रग्ज सापडल्याचं सांगण्यात आलं। या प्रकरणातून सुटकेसाठी त्याच्याकडे 50,000ची खंडणी मागण्यात आली। मला त्यांनी तर 3 घंटे म्हणे की तुम्ही तुमचा फोन रेकॉर्ड होतोय, तुम्ही कोणाला कॉल करता काय नाही, आम्हाला सगळं कळतंय। तुम्ही जर कॉल केले तर त्यांना बी अरेस्ट होईल, त्याच्यामुळे तुम्ही कोणाला कॉल करायचं असं करा, नाही तर नका करू। मला असं डिजिटल अरेस्ट सारखंच त्यांनी मला असं एकदम पिळवणूक केली 3-4 घंटे। 3-4 घंट्यानंतर मी बी जरसा घाबरूनच गेलो होतो। तर म्हणलं आता कशाला लफड्यात आपण नाही आहे काही, तर मग माझी काही आर्थिक फसवणूक त्यांनी केलेली आहे। सायबर भामटे तुम्हाला व्हिडिओ कॉल करतात। व्हिडिओ कॉलवरून तुमच्या नावाचं एक पार्सल सापडलंय अशी बतावणी करतात। पार्सलमध्ये अंमली पदार्थ सापडल्याचं धमकावतात। त्यानंतर तुमचं बँक अकाउंट मनी लॉन्ड्रिंग सारखं वापरलं जातंय असंही सांगतात। तुमच्या आधार कार्डाचा वापर करून अनेक सिम कार्ड्स घेतली गेली आहेत अशा थापा मारून घाबरवून टाकलं जातं। त्यानंतर घरात आणि एखाद्या हॉटेलच्या खोलीत सतत व्हिडिओ कॉल समोर बसून राहण्याची जबरदस्ती करण्यात येते। ईडी, सीबीआय सारख्या विविध खात्यांचे अधिकारी असल्याचं सांगून धमकावलं जातं। काही वेळेला तर कोर्टाचा सीन उभा करून सुनावणी करण्यात येते। सध्या फोनवरून धमकी देऊन पैसे उकळण्याच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। संभाजीनगर शहरात गेल्या 2 महिन्यात 10 जणांची डिजिटल अरेस्टद्वारे फसवणूक करण्यात आली आहे। अशा जर कुठल्या कॉल तुम्हाला येत असतील ज्याच्यात तुम्हाला अटक होईल डिजिटली असं सांगण्यात येत असेल तर तुम्ही त्यांना सांगा की आम्ही जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि तिथल्या अधिकाऱ्यांशी तुम्ही बोला। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी करा, जर ते फोन करून तुम्हाला वारंवार हॅरेस करत असतील तर त्या सगळ्या नंबर्सना ब्लॉक करा। cybercrime.gov.in ही नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे, याच्यावर जाऊन तुम्ही रिपोर्ट करू शकता, तुमची केस नोंदवू शकता। डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना फसवण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे। केंद्र सरकारने डिजिटल अरेस्टपासून नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला दिलाय। तुम्हालाही जर असा फोनवरून डिजिटल अरेस्ट केलं असं धमकावत असलं तरीही घाबरू नका। जवळच्या पोलीस स्थानकाशी संपर्क साधा आणि फसवणूक टाळा। विशाल करोळे, झी24 तास, छत्रपती संभाजीनगर।